आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला असेल आणि ट्रायल बॅलन्समध्ये बॅलन्सेस म्हणजे ॲडजस्टमेंट दिले असतील तर त्याचे इफेक्ट्स कसे करायचे याचा आपण अभ्यास करू. म्हणजे समजा या ठिकाणी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, ॲक्च्युली आउटस्टँडिंग म्हटलं की आपल्या सर्वांना माहीत आहे ॲडजस्टमेंट असते, जसं आउटस्टँडिंग वेजेस, आउटस्टँडिंग सॅलरी असं काही असेल तर ती ॲडजस्टमेंट झाली आणि ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट्स होतात. परंतु जेव्हा ॲडजस्टमेंट ट्रायल बॅलन्समध्ये देतात तेव्हा त्याचा परिणाम कुठे करायचा, तर क्रेडिट बॅलन्स हे क्रेडिटलाच जाणार, म्हणजे लायबिलिटी साईडला दाखवणार, म्हणजे आउटस्टँडिंग रेंट असेल, आउटस्टँडिंग सॅलरी असेल, आउटस्टँडिंग काही असेल, म्हणजे या साईडला दिलं असेल तुम्हाला ते, आणि ते कुठे जाणार तुमचं ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला दिलेले बॅलन्सेस हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जातात. आउटस्टँडिंग एकच परिणाम करायचा. प्रीपेड एक्सपेन्सेस, प्रीपेड एक्सपेन्सेसचं बॅलन्स कुठं असणार आहे, ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला असणार आहे, म्हणजे या साईडला असणार आहे प्रीपेड, आणि ते आपण कुठे घेणार, बॅलन्स शीटच्या असेट साईडला घेणार. म्हणजेच एकच परिणाम होतो. आउटस्टँडिंग इन्कम, आता इन्कम सुद्धा बघा या साईडला येतं आहे का नाही. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला दिलं असेल तर ते ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला देतात आणि डेबिट साईडला दिलेल्या बॅलन्सेसचा परिणाम तुम्हाला, एक मिनिट, आउटस्टँडिंग इन्कम असेल तर हे चुकून इथं क्रेडिट झाले, पण इथं डेबिटला घेणं आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स लायबिलिटी साईडला. डेप्रिशिएशन दिलं असेल, जसं डेप्रिशिएशन ऑन मशिनरी दिलं असेल, ॲक्च्युली ही ॲडजस्टमेंट असते बघा. तुम्ही इथं बघू शकता डेप्रिशिएशनची ॲडजस्टमेंट दिलेली बघा. पण अशी न देता तुम्हाला डायरेक्ट इथं दिलं असेल डेप्रिशिएशन, तर मग मात्र त्याचा एकच परिणाम होतो, तो म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. लॉस ऑन सेल ऑफ असेट डेबिट साईड, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जाणार तो. गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर, पार्टनरने गुड्स विथड्रॉन केला असेल आणि त्याची एकच ठिकाणी इन्फॉर्मेशन असेल तर आपण काय करणार, कॅपिटल मधून लेस करणार किंवा करंट अकाउंट किंवा कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला दाखवतो. जनरल रिझर्व्ह अँड रिझर्व्ह फंड, वी हॅव टू शो दिस बॅलन्स ऑन लायबिलिटी साइड. डिपॉझिट फ्रॉम पब्लिक, this balance we have to show on liability side of balance sheet. Goods distributed as free sample, this is also adjustment, and there are two effects, but when goods distributed as free sample is given in our trial balance, that time we have to show only debit side of profit and loss account. गुड्स डिस्ट्रीब्युटेड एज फ्री सॅम्पल एकाच ठिकाणी दिला असेल ट्रायल बॅलन्स मध्ये तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घेणं आवश्यक आहे. सस्पेन्स अकाउंटचं बॅलन्स दिला असेल, डेबिट दिलं असेल तर असेटला घ्या आणि क्रेडिट साईडला दिलं असेल तर ते लायबिलिटी साईडला. बँक फॉर कलेक्शन ऑफ बिल्स दिलं असेल तर ते असेट साईडला घेणार आहोत. तर अशा प्रकारे ट्रायल बॅलन्समध्ये दिलेल्या बॅलन्सेसचा एकाच ठिकाणी आपण परिणाम करीत असतो. माय डिअर स्टुडंट्स, मी तुम्हाला काही गोष्टी इथे ऍडजस्टमेंट समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे, तर त्या ऍडजस्टमेंट आपण नीट समजून घेणं आवश्यक आहे. तर मी एक फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सम टॅली करून ठेवलेला आहे. ऍडजस्टमेंट मीन्स व्हॉट, तर ऍडजस्टमेंट मीन्स दोज थिंग्स विच इज नॉट रेकॉर्डेड बाय अस, म्हणजे अशा काही एंट्रीज, त्या एंट्रीज आपण बाय मिस्टेक एंट्री करायच्या राहून गेलेल्या आहेत, त्याला आपण काय म्हणतो, ऍडजस्टमेंट असं म्हणतो. सो हिअर देर आर सम ऍडजस्टमेंट वी हॅव टू शो. आता त्या ऍडजस्टमेंटचे काय काय इफेक्ट्स होतात ते आपल्याला दाखवायचे. स्टार्टिंगला मी तर काही तुम्हाला एक फॉर्मॅट आखून ठेवलेलं आहे बघा. आपली इथे बॅलन्स शीट सुद्धा टॅली होत आहे. तर ही बॅलन्स शीट कितीला टॅली होत आहे, 1,70,000, म्हणजे आपण परचेस केले 1,00,000ला आणि गुड्स सोल्ड केले 1,60,000ला, आणि काही इन्फॉर्मेशन नाही. आता हे मी इन्फॉर्मेशन काय करतोय, तर 0 करतोय. जशी इन्फॉर्मेशन येईल त्याप्रमाणे, फक्त मी तुम्हाला अगोदर आयडिया देऊन ठेवतोय की कशा प्रकारे हे सर्व इन्फॉर्मेशन इथं मांडलेली आहे. तर वेजेस किती आहे, 10,000 रुपये आहे. ठीक आहे. तर मग आपल्या बिझनेसला ग्रॉस प्रॉफिट झाला 60,000. तो आपण ग्रॉस प्रॉफिट माहिती आहे आपल्याला, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जो डिफरन्स येतो त्याला आपण ग्रॉस प्रॉफिट म्हणतो. ग्रॉस प्रॉफिट मीन्स credit balance of trading account, means credit balance is more than debit balance, that is called gross profit, and gross profit we have to transfer on profit and loss account credit side. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. तर हे ग्रॉस प्रॉफिट इथं ट्रान्सफर केल्यानंतर बघा, आता इथं किती ग्रॉस प्रॉफिट आहे, 60,000. तो इथं 60,000 घेतलेला आहे आणि 60,000 कमिशन किती आहे, 14,000 आहे, म्हणजे एकूण 74,000 आहे. मग या 74,000 मधून हे सॅलरी 4,000 लेस केले तर राहिले किती, 70,000. हे नेट प्रॉफिट आपण ऍड केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण एंट्री दाखवू शकतो. तर आपण एक एक एंट्रीज बघू आणि त्या पद्धतीने बघू. समजा आता ही एंट्री आपण बघू. काय सांगितलंय तुम्हाला, आउटस्टँडिंग वेजेस. आता वेजेस आपल्याला काय करायचंय, ऍड करायचंय. मग आता वेजेस ऍड करत असताना
त्यानंतर आपण बघणार आहोत नेक्स्ट ऍडजस्टमेंट, म्हणजे कोणतीही असो. आता इथं आउटस्टँडिंग रेंट असेल, आउटस्टँडिंग कुठलाही कोणताही खर्च असेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा, तो सेम त्याच पद्धतीने त्याची एंट्री होणार आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे ती प्रीपेडची. तर प्रीपेड मध्ये बघत असताना आपण बघू प्रीपेड एक्सपेन्सेस मीन्स व्हॉट. जसं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस मीन्स सच एक्सपेन्सेस विच इज ड्यू बट नॉट पेड. जसं हीच ऍडजस्टमेंट तुम्हाला अनपेड एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, एक्सपेन्सेस ड्यू बट नॉट पेड और एक्सपेन्सेस पेबल अशा नावाने सुद्धा विचारली जाऊ शकते. म्हणजे आपण खर्च केलेला आहे पण खर्चाचे पैसे अद्याप दिलेले नसतील. वी आर नॉट गोइंग टू पेड मीन्स स्टील on 31st March we are not paid that expenses, so we have to be recorded. Now here prepaid expenses means such type of expenses which is paid in advance. म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणून किंवा अनएक्सपायर्ड एक्सपेन्सेस असं म्हणू किंवा ऍडव्हान्स एक्सपेन्सेस असं म्हणू आपण. आता हे प्रीपेड एक्सपेन्सेसचं काय होणार, आपण मी तर झिरो करतो अगोदर ही व्हॅल्यू आणि नंतर मी तुम्हाला ते सांगणार आहे. तर प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे काय सांगितले तुम्हाला. फर्स्ट इफेक्ट डिडक्ट फ्रॉम पर्टिक्युलर एक्सपेन्सेस, म्हणजे या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मधून ते काय करा, लेस करा. ट्रेडिंग अकाउंट असेल किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल त्यामधून तुम्ही मायनस करा. आणि सेकंड इफेक्ट हा बॅलन्स शीटच्या असेट साईडला दाखवा. तर आता आपण बघू, इथे एक एक्झाम्पल दिले तुम्हाला प्रीपेड इन्शुरन्स. आता प्रीपेड इन्शुरन्स म्हणजे आता हे ट्रेडिंग अकाउंटवर परिणाम होणार नाही. बघू शकता तुम्ही 1,70,000 आपली टोटल आहे. परंतु as our expenses are going to increase, suppose here we are going to pay 500, means this is our 500 expenses which is related to the next year. Means in this account, trading account and profit and loss account, we can show only current year expenses. Means on trading account debit side we can show direct expenses, on profit and loss account debit we can show only indirect expenses. आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला डायरेक्ट एक्सपेन्सेस दाखवतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस दाखवतो. परंतु या ठिकाणी काय झालेलं आहे, इन्शुरन्स आहे ना ऍक्च्युली आपल्या देणं होतं 3,500, पण ऍडव्हान्स 500 इज रिलेटेड टू द नेक्स्ट इयर. मग नेक्स्ट इयरचं असेल तर आपण इथं मायनस करणार. मग इथं 500 समजा मी मायनस केलं तर ही आउटरची अमाऊंट किती राहणार, तर 4,000 राहणार का, नाही ती कमी होणार. म्हणजे अवर एक्सपेन्सेस आर गोइंग टू डिक्रीज. बघा आपलं नेट प्रॉफिट सुद्धा इन्क्रीज झालंय. अगेन मी तो झिरो करतो. बघा झिरो असताना नेट प्रॉफिट किती होता, 70,000. पण जेव्हा मी इन्शुरन्सचे पैसे देतो म्हणजे एक परिणाम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला झाला, तुमचा नेट प्रॉफिट काय झाला, कमी वाढला, कारण खर्च कमी प्रॉफिट जास्त. आणि तुमचं इथं बघू शकता. आणि हे इन्शुरन्स म्हणजे इथून वजा करायचं आहे. म्हणजे एक परिणाम समजा डेबिटला केला असेल तर दुसरा परिणाम सुद्धा डेबिटला, म्हणजे मायनस करत असाल तर सेम साइड. मीन्स इफ यू आर गोइंग टू रिड्यूस डेबिट साइड, सेकंड इफेक्ट विल बी ऑन असेट साइड. ठीक आहे. तर मग आता हे इन्शुरन्स झालं. इथं अगेन प्रीपेड इन्शुरन्स आहे ते 30 जून पर्यंत आहेत. म्हणजे आपण अकाउंट क्लोज कधी करतो, 31 मार्चला, आणि इथं 30 जून पर्यंत आहे. म्हणजे समजा इथं 2020 आहे आणि ते प्रीपेड आहे. म्हणजे किती, समजा 12 महिन्यासाठी जर समजा आपण किती पेड करतोय, इथं 4,000 पेड करतोय. म्हणजे आपल्याला ते जून पर्यंत आहे. मग जून पर्यंत म्हणजे किती महिने एक्स्ट्राचे, एप्रिल मे जून, म्हणजे 3 महिने एक्स्ट्रा आहेत. म्हणजे हे 3 महिन्याला किती ते आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. मग कॅल्क्युलेट करत असताना कसं करणार, 4,000 गुणिले 3 डिवायडेड बाय 12 अशा प्रकारे जर केलं तर हे 1,000 काय येणार, तुमचं प्रीपेड येणार आहे. मग आता इथून समजा मी 1,000 मायनस केले तर माझे काय होणार आहे, 1,000 ने एक्सपेन्सेस कमी होणार आहेत आणि माझी 1,000 ना असेट्स इन्क्रीज होणार आहे. मग आता हे प्रीपेड असेल, इन्शुरन्स असेल किंवा त्याचप्रमाणे आपण दुसरा पण खर्च घेऊ शकतो. ज्याप्रमाणे वेजेस, समजा आपण काय आपल्या कामगारांना, दोज पर्सन हु वर्क्स इन आवर फॅक्टरी, वी हॅव टू पेड वेजेस फॉर देअर वर्क. त्यांच्या कामाबद्दल ऍज अ रेम्युनरेशन वी हॅव टू पेड वेजेस. सो हिअर वी हॅव टू लेस. आपल्याला काय करणं गरजेचं आहे, लेस करणं गरजेचं आहे. आता लेस करणं गरजेचं आहे म्हणजे इथं किती आहे, 10,000 आहे. बघा मी इथून 10,000मधून 500 जर लेस केले तर राहिले किती, 9,500. आणि हे प्रीपेड बघायचं मी फॉर्म्युला देऊन ठेवलेला आहे. इथून मायनस झालेले बॅलन्सेस हे कुठे जातात, बॅलन्स शीटच्या असेटला. मीन्स वन इफेक्ट ऑन डेबिट साइड, अनदर इफेक्ट ऑल्सो डेबिट साइड, बिकॉज वी आर गोइंग टू लेस. लेस म्हणल्यानंतर सेम साइड. तर अशा प्रकारे ही एंट्री आपण करणार आहोत. प्रीपेड आपण बघितलेला आहे. आता त्यानंतर आपण नेक्स्ट ऍडजस्टमेंट नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या अगोदर तुम्ही क्लोजिंग स्टॉक बद्दलची, ऍडजस्टमेंट बद्दलची मी व्हिडिओ तयार केलेली आहे आणि त्यामध्ये बऱ्याचशा ऍडजस्टमेंट मी कव्हर केलेल्या आहेत. त्या तुम्ही बघून घ्या. थँकिंग यू. आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला हे सर्व फॉर्म्युले, म्हणजे आता याच्या ठिकाणी हा
इथं कोणता फॉर्म्युला कसा यूज केलेला आहे हे तुम्ही बघू शकता प्रत्येक ठिकाणी. आणि ही शीट तुम्ही घेऊ शकता, बट यू हॅव टू सबस्क्राईब माय चॅनल. म्हणजेच थोडक्यात तुम्हाला गुगल अकाउंट म्हणजे गुगल क्लास जॉईन करणे आवश्यक आहे. थँकिंग यू. आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त स्टुडंट्सपर्यंत पोहोचवा, कारण आपल्या देशामध्ये कोरोना व्हायरस खूप वाढत आहे. घरी राहा, सुरक्षित राहा आणि अभ्यास करा. थँकिंग यू.